जय श्रीकृष्ण. मागच्या भागाचे प्रश्न होते, भगवान श्रीकृष्णांच्या अस्त्राचे नाव काय? आणि उत्तर आहे सुदर्शन चक्र. आणि दुसरा प्रश्न होता, भगवान श्रीकृष्णांच्या शंखाचे नाव काय? आणि उत्तर आहे पांचजन्य. आणि आता आजची गोष्टीचं नाव आहे जमिनीत पुरलेले धन. एक शेतकरी होता. त्याला 4 मुले, सुना, नातवंड असतात. तो आजारी पडून अंथरुणाला खिळला. मुलांचे वागणे पाहून त्याला काळजी वाटू लागली. मुले हुशार होती, पण त्यांची कष्ट घ्यायची तयारी नव्हती. म्हणून त्याने मुलांना गरज लागली तर त्याच्या जिवलग मित्राकडे जा असे सांगितले. काही दिवसांनी आजारपणामुळे शेतकरी मरण पावला. थोडे दिवस घरात जी पुंजी होती त्यावर सगळे सुरळीत चालले होते. घरातले धान्य, पैसे संपत आले. मुलांच्यात वाद होऊ लागले. सल्ला घेण्यासाठी ते वडिलांच्या मित्राकडे गेले. त्याने त्यांना सांगितले की तुमच्या वडिलांनी शेतात एक हंडा पुरून ठेवला आहे. हे ऐकून मुलांना आश्चर्य वाटले. आनंदित होऊन मुले म्हणाली की आम्ही तो हंडा शोधू. दुसऱ्या दिवशी सकाळी 4ही भाऊ कुदळ, फावडे, शिदोरी घेऊन शेतावर गेले. दिवसभर मेहनत करून सगळे शेत खोदले. हंडा काही सापडला नाही. थोडे निराश होऊन वैतागून ते वडिलांच्या मित्राकडे येतात. सगळे ऐकून मित्र म्हणतो, अरे चा, असं झालं होय? मग कदाचित ना माझी ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल, माफ करा हं. पण एवी तेवी शेत खणले आहे, तर आता त्यात तुम्ही पेरणी करा. पाऊस तोंडावर आलाच आहे, पीक तरी मिळेल. तोपर्यंत मी आठवून ठेवतो की तुमच्या वडिलांनी दिलेला कागद पण शोधून ठेवतो. मुलांच्या मनात रागच आला होता, पण हा सल्लाही पटला. त्यामुळे त्यांनी बाजारातून बियाणे आणले, मशागत केली, पेरणी केली. 3-4 महिन्यात शेतात पीक डोलू लागले. आळीपाळीने ते राखण करू लागले. कापणी होऊन पीक घरात आले आणि त्यांना त्यांचाच अभिमान वाटू लागला. त्यांच्या बायकाही मनातून खुश झाल्या. निदान आता 1 वर्षाची तरी चिंता मिटली होती. अशातच एके दिवशी वडिलांचे मित्र दुःखी चेहऱ्याने घरी आले. भावांनी त्यांना कारण विचारल्यावर म्हणाले की मला काही कागद सापडला नाही आणि आठवतही नाहीये. त्यावर 4ही भाऊ म्हणाले, काका, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, काही हरकत नाही. हे घर आणि शेत बाबांनी आमच्यासाठी ठेवले आहे. आम्ही मेहनत करू आणि कमावून खाऊ. शेतकऱ्याचा मित्र म्हणाला, बाळांनो, हीच खरी संपत्ती आहे. शेतकऱ्याचा मित्र आपली युक्ती सफल झाल्याचे बघून आनंदी झाला. लालूच दाखवल्याशिवाय मुले मेहनत करणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. वास्तविक शेतात हंडा नाही हे त्यांना माहिती होते. आता या गोष्टीचे तात्पर्य काय? की कष्टाविना फळ नाही. पण ह्याचा गर्भित हा आहे की देव म्हणजे या गोष्टीतले वडील निष्क्रिय माणसाला मदत करत नाही. माणूस म्हणजे या गोष्टीतली मुले समजा, ज्याला चैन, आराम, आळस आवडतो. आणि गुरु म्हणजे वडिलांचा मित्र, माणसातील गुण अवगुण ओळखून त्याला योग्य मार्गावर नेतात. आहे ती परिस्थिती स्वीकारतो तो खरा भक्त. प्रयत्नशील भक्ती हे जमिनीत पेरलेले धन आहे. त्याचे फळ उत्तम असते. आपल्या कामामध्ये अनेकांची मदत झाली याचे भान ठेवावे. हे काम करून जे मिळेल त्यात समाधानी असावे. श्लोक 16. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. भक्ती म्हणजे नित्य स्मरण. देवाचेच नाही तर देश, कला, धर्म, मालक यावरही भक्ती केली तर ती देवाला पोचते हे सांगणारा हा 12वा अध्याय म्हणजे भक्ती योग. आणि आजचा प्रश्न आहे, भगवान श्रीकृष्णाच्या आत्याचे नाव काय? भगवान श्रीकृष्णाच्या आत्याचे नाव काय?